श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असतो. या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते, तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे. यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले. समुद्र मंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धन्वंतरी ही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडली. असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती, कारण त्यावेळी ते अमरतत्वाचे वरदान देऊ शकत होते. भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे, कारण त्यांनी त्यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले. यामागे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्याचा उद्देश होता. आता या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये एक पान आणायचं आहे की ज्यामुळे आपलं जे काही दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे ते दूर होईल. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आता आपल्यावरती भरपूर संकट येत असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, नोकरी मिळत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. अशा अनेक समस्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत साधा आणि सोपा प्रभावी उपाय करायचा आहे. फक्त हा उपाय तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने करा, याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. कोणता उपाय करावा, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे, कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी अंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच आपण एखादं सुगंधित द्रव्य या पाण्यामध्ये टाकायचं आहे. मग तुम्ही गुलाबजल देखील टाकू शकता आणि थोडंसं कच्चं दूध आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या सर्व वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ तर प्राप्त होते, पण त्यासोबत आपल्याला जे काही आजारपण जडलेले आहे किंवा आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता देखील दूर होते. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्यात. या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करायची आहे. मग तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. घराबाहेर देखील रांगोळी काढायची आहे. आता आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. आता हे तांब्या भरून पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आपल्याला पिंपळाच्या झाडाचंच एक पान तोडून आणायचं आहे. आता हे पाणी आपण टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. पिंपळाच्या झाडाला आपण 7 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तुमचं डोकं टेकवायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे, कारण की दिवाळीच्या काळामध्ये माता लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडावरती वास करते अशी मान्यता आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा, मनोकामना पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितलेले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थहम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण, श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात.
पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे आणखीन देखील काही या झाडाची वैशिष्ट्ये आहे. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे देखील उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्री विष्णूने पिंपळाच्या झाडाला आपले स्वरूप मानले आहे. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवरती वास करतात आणि पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते. आता आपण पिंपळाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवून आपण हे पान कशासाठी घेऊन जात आहोत ते देखील सांगायचे आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाचं पान तुम्ही तोडायचं आहे किंवा खाली पडलेलं पान घेतलं तरी पण चालेल. आता ते पान घेऊन आपण घरी यायचं आहे. पान आणत असताना मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा आपण काय उपाय करत आहोत, काही सेवा करत आहोत त्याबद्दल कुणाला काहीही बोलायचं नाही. आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करतो तो उपाय देखील सफल ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखाच असतो असे नाही. आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगलाच वाटत असतो. आता हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. त्यानंतर आपण हळद घ्यायची आहे. मग तुमच्या घरामध्ये जर हळकुंड असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही ती हळद घेऊ शकता किंवा बाजारातून आणलेली हळद घेतली तरी पण चालेल. हळदीमध्ये आपण 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि या पिंपळाच्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही घडत राहतात. त्यामुळे आपण स्वस्तिक ही काढायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याला कडेने आपण 2 रेषा देखील द्यायच्या आहे. स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे. तुमची इच्छा, मनोकामना भगवान विष्णू, माता लक्ष्मीला सांगायची आहे. कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये नजरबाधा झालेली असेल, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, जे असेल ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे. त्यानंतर हे पान माता लक्ष्मी समोर एका लाल कपड्यावरती ठेवायचं आहे. आता आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणावा. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या मंत्राचा जप हा करायचाच आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर परत तुमची इच्छा, मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि ते पिंपळाचं पान आपण माता लक्ष्मी समोर धनत्रयोदशीच्या दिवशी तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच बुधवारी आपण हे पान आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे पण तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्ही हे पान ठेवू शकता. आता यानंतर हे पान जेव्हा सुकल्यानंतर आपण हे पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. अशा वेळेस तुम्ही पुढच्या धनत्रयोदशीला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.